तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणं फिरायला गेलेले आहेत हे तर आपण पाहिलं आहे. आता तिथे गेल्याच्या नंतर नेमकं काय घडणार आणि राकेश तिकडे यांच्या मागे जाणार का आणि गेला तरी अर्णव त्याचं काय करणार, सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं होतं की अर्णव आणि मामा राकेशला पुन्हा परत निघून जायला सांगत असतात, पण राकेश या गोष्टीसाठी स्पष्ट नकार देतो किंवा मी अंजलीला बरोबर घेऊनच जाईन असं सांगतो. आता अर्णवला आणि मामाला टेन्शन आलेलं असतं. त्या दरम्यान मामाला एक भन्नाट कल्पना सुचते आणि मामा अर्णवला आयडिया देतो की जर राकेश बाहेर जात नाही आहे तर तूच ईश्वरीला घेऊन कुठेतरी बाहेर जा, मग तो आपोआप तुमच्या मागोमाग येईल आणि एकदा का तो तुमच्या मागे आला की त्याला चकवा देऊन तुम्ही परत या आणि मग तुम्ही परत आल्याच्या नंतर आपण त्या राकेशला पुन्हा घरात येता येणार नाही याचा बंदोबस्त करू. अर्णवला ही गोष्ट पटली होती आणि मग अर्णव हा ईश्वरीला घेऊन मनालीला फिरण्यासाठी आला होता. आता मनालीला आल्याच्या नंतर इथे त्या दोघांनीही रूमवर एंट्री घेतल्याच्या नंतर आता त्यांना वाटत असतं चला आता कमीत कमी सगळं आपल्या मनाप्रमाणे घडेल. तर ईश्वरी मात्र रूम बघते आणि तिला जरा धक्काच बसतो, कारण रूम ही पूर्णपणे कपलसाठी किंवा हनीमूनसाठी जशा पद्धतीने डेकोरेट केलेली असते अगदी तशीच आता त्यांच्यासाठी सुद्धा डेकोरेट केलेली असते. तिथे दुधाचे ग्लास वगैरे ठेवलेले असतात. आता हे सगळं बघून ईश्वरी मनातल्या मनात जरा बावरते, बाचकळते. ती म्हणत असते नक्की हे सगळं काय आहे? नाही म्हणजे आम्ही फक्त इथे त्या राकेशला चकवा देण्यासाठी चालू आहे ना, की अर्णव सरांच्या मनात. त्याबरोबर ते अर्णवकडे पाहते तर अर्णव तिला सांगतो तुला वाटतंय तसं काही नाही आहे. ईश्वरी म्हणते म्हणजे तुम्हाला ऐकू आलं? त्याबरोबर अर्णव म्हणतो ऐकू येण्याची गरज नाही, तुझ्या चेहऱ्याच्या हावभावावरून मला कळतं तुला नेमकं माझ्याशी काय बोलायचं आहे ते. काळजी करू नको, तुला जे वाटतंय तसं काही नाही आहे. ॲक्च्युली हे जे रेस्टॉरंट आहे ते मामाच्या मित्राचं आहे आणि मामाने त्याच्या मित्राला कॉल करून सांगितलं होतं की अर्णव आणि त्याची बायको इथे येणार आहेत आणि आपल्या लग्नाची बातमी ही तर तू बघितलीच होतीस, केवढी व्हायरल झाली होती ते. त्याच्यामुळे फक्त ही अशी सगळी तयारी त्या लोकांनी करून ठेवली आहे आपल्यासाठी. बट यू डोंट वरी, तुला जसं वाटतंय तसं काही माझ्या मनात नाही आहे. ओके, जा आता फ्रेश होऊन ये. त्याबरोबर ईश्वरी तिकडनं फ्रेश होण्यासाठी जाते तर अर्णव मनातल्या मनात म्हणत असतो मी सिंदौर तुझ्याबरोबर हनीमूनला सुद्धा यायचं आहे, पण ते असं जबरदस्तीने नाही, जेव्हा पूर्णपणे तुझी इच्छा असेल, तुझी संमती असेल तेव्हा. त्यासाठी मला थोडा वेळ वाट पाहावी लागली, थोडे पेशन्स धरावे लागले तरीही चालतील. अगं मी तुझी वाट पाहण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर थांबायला तयार आहे. तुझ्या प्रेमाने माझ्यातला माणूस जागा केला आहे. तुझ्या प्रेमाने माझ्यातला जुना अर्णव पुन्हा नव्याने उभा केला आहे. मग मी तुझी वाट नाही का पाहू शकत? आता अर्णव हा आरशात स्वतःला बघतो आणि एकदा त्याला त्याचा पुन्हा एकदा भूतकाळ आठवतो, जेव्हा त्याला त्याच्या गर्लफ्रेंडने सोडून दिलं होतं. त्यानंतर तो किती विचित्र वागायला लागला होता लोकांबरोबर, त्याचा विश्वास उडाला होता प्रेमावरनं. आता तो त्या सगळ्या जुन्या फालतू आठवणींमध्ये हरवणार असतोच. इतक्यात तिकडे ईश्वरी येते. ईश्वरी आल्याबरोबर अर्णव हा ईश्वरीकडे बघतो तर ईश्वरी त्याला म्हणत असते काय झालं, असे का बघताय? अर्णव ईश्वरीला म्हणतो इकडे ये ना. ईश्वरी त्याच्या जवळ येते. अर्णव तिला आरशासमोर उभं करतो आणि आता अर्णव हा आरशात ईश्वरीला बघत असतो. ईशू म्हणते काय झालं, असं का बघताय? अर्णव मनातल्या मनात म्हणत असतो माझ्या भूतकाळापेक्षा माझं वर्तमान आणि भविष्य खरोखर खूप सुंदर आहे. ईशू विचारते अहो काय झालं अर्णव सर? त्यावर अर्णव म्हणतो काही नाही. ईश्वरी इतके दिवस तुला एक गोष्ट सांगितली नव्हती, पण आज सांगतो. याआधी तुला प्रश्न पडायचा ना की मी लोकांबरोबर इतका वाईट का वागतो, इतका विचित्र का वागतो, तर आज तुला ते सांगतो. माझ्या आयुष्यात एक मुलगी होती. त्यावर ईश्वरी म्हणते काय? त्यावर अर्णव म्हणतो आहे नाही होती. एक मुलगी माझ्या आयुष्यात होती. ती पेशाने मॉडेल होती. मी बिझनेसमन होतो, पण माझा बिझनेस जरा डाऊनफॉलमध्ये जायला लागला. आपलं सात्विका फॅशनचं वर्किंग जरा कमी झालं. त्यानंतर त्या मुलीने मला सोडून दिलं. ती मुलगी मला म्हणाली की मी काय सांगू लोकांना, हा तुझ्यासारखा सरळ साधा मुलगा, गावंढळ मुलगा माझा बॉयफ्रेंड आहे. आणि त्यावेळेस तिने मला सोडून दिलं. तेव्हापासून माझा प्रेमावरचा विश्वासच उडाला होता गं. आणि खरं सांगू का तुला, मी ज्यांच्यावर प्रेम करतो ती माणसं माझ्यापासून तुटून जातात असं कायम वाटत राहिलं मला.
पहिली माझी आई, नंतर प्रियांका. तिचं नाव प्रियांका होतं. त्यामुळे मी पुन्हा कधी कोणावर प्रेम करावं किंवा विश्वास ठेवावा एवढी वेळच आणली नाही स्वतःवर. स्वतःभोवती एक काटेरी कवच करून घेतलं तयार. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, मग मी आयुष्यात आल्यानंतर पटलं का प्रेमाबद्दलचं मत? बदललं. त्याबरोबर दुसरीकडे राकेश हा जो असतो तो आता खूपच जास्त चिडलेला असतो. त्याला कळत नसतं की हे सगळं काय घडून बसलं. माझ्या मिसिंग ईश्वरीला घेऊन हा अर्णव गेला तरी कुठे? माझ्या इंदोरी जिलबीशिवाय मी एक क्षणसुद्धा या घरामध्ये नाही काढू शकत. एक क्षण मला अख्ख्याच्या अख्ख्या एका वर्षासारखा वाटतोय. नाही, काहीही झालं तरी मला माझी इंदोरी जिलबी हवी आहे, म्हणजे हवीच आहे माझ्या आयुष्यात. ते काही नाही, मी आत्ताच्या आत्ता त्यांच्या मागे जाणार. आणि मग राकेश असा विचार करून आता पुन्हा एकदा घराच्या बाहेर पडायला लागत असतो. इतक्यात अंजली त्याला म्हणते, अहो कुठे चाललाय? राकेश म्हणतो, अगं मी कुठे जाणार अंजली? अगं अर्णवने बँगलोरला जा सांगितलं होतं ना, तर मग त्याचीच तयारी करायला घेतोय. त्यावर अंजली म्हणते, असं काय करताय हो? तुम्हीच तर म्हणाला होतात ना की मला सोडून तुम्ही कुठेही जाणार नाही म्हणून. मग अचानक ही बँगलोरला जाण्याची तयारी कुठून मध्ये आणलीत? नाही तुम्ही चिंटूला सुद्धा किती दरडावून सांगितलं होतं की तुम्ही जाणार नाही म्हणून, आणि त्यानेही ऐकलंय की नाही तुमचं? मग आता नाही, मी तुम्हाला नाही जाऊ देणार बँगलोरला, आणि तुम्ही गेलात तर मी पण येणार. तुम्ही म्हणाला होतात ना मला घेऊन जाल म्हणून. त्यावर आता लगेचच राकेश म्हणत असतो, अगं हो मी म्हणालो होतो, पण आता आपण तसं नाही करू शकत. अगं मामा आणि अर्णव जे म्हणाले त्या गोष्टींचा विचार माझ्या मनात आलाच नव्हता ना तेव्हा. तुला मी कसं नेणार? रूटीन चेकअप, तुझी मेडिकल हिस्ट्री, सगळं काही तुझ्या इथल्या डॉक्टरांना माहीत आहे. इथे तुझी ट्रीटमेंट खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्यात तुझी प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेटेड सांगितली आहे. उगाच जर तिथे गेल्यावर काही प्रॉब्लेम झाला तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार अंजली. मी तुला झालेला त्रास नाही बघू शकत. त्यामुळे मी तुला घेऊन जात नाही आहे. आणि राहिला प्रश्न माझ्या एकट्याने जाण्याचा, तर अगं विचार कर ना, अर्णवने माझ्यासाठी आजपर्यंत किती काय केलं आहे. तुझ्यासारखी मुलगी मला बायको म्हणून त्याच्यामुळेच तर मिळाली. मी अनाथ आहे. जर त्याने मला म्हणाला असता की तुला घर नाही, धार नाही, खानदान नाही, तुला माझी ताई आम्ही नाही देणार, तर पण त्याने असं नाही केलं. त्याने माझं प्रेम जाणलं आणि माझा हात तुझ्या हातात दिला, स्वीकारलं मला. त्याबरोबर अंजली म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही असं? आणि हे असले विचार येतात कुठून तुमच्या डोक्यात? स्वीकारलं वगैरे म्हणजे? अहो तुमच्यामध्ये नाकारण्यासारखं कधी काही होतं का? मग तुम्हाला कोणीही सहज स्वीकारेल. त्याबरोबर राकेश म्हणतो, हो गं, पण शेवटी माझ्यावरती त्याने उपकारच केलेत, मला स्वीकारून, तुला माझ्या आयुष्यात देऊन. तुला माहिती आहे का, जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलीस ना अंजली, तेव्हापासून माझ्या आयुष्याला अर्थ आला. नाहीतर याआधी माझं स्वतःचं असं काहीच नव्हतं गं. तू माझ्या आयुष्यात 4 वर्षांपूर्वी आलीस तेव्हा कुठे जाऊन मला स्वतःचं कुटुंब मिळालं. आजी, भाऊ, ही सगळी नाती कळाली. अर्णवमुळे मला भाऊ मिळाला. तो माझा मेहुणा जरी असला ना तरीसुद्धा मी त्याला माझा सख्खा भाऊ मानतो गं. आजी, तुझ्या जरी आजी असल्या ना तरीही मी त्यांना माझ्या आजींसारखं मानतो. मग मला सांग, त्यांच्या मुलीचं, तुझ्या आईचं नाव आपल्या बिझनेसला असताना त्या बिझनेसवरती जर काही वाईट गोष्ट येत असेल तर मला हे बघवेल का? नाही की नाही? मग मला जाऊ दे. मी स्वतः तिथे गेलो की गोष्टी कशा पटापट सोप्या होऊन जातील. म्हणून म्हणतो अंजली, नको थांबवू मला जाऊ दे प्लीज. त्याबरोबर अंजली त्याला जाऊ देते. तर आता इथे ही गोष्ट मामाला कळते की राकेश हा निघालाय ईश्वरी आणि अर्णवच्या मागे जायला. मग लगेचच मामा आता अर्णवला कॉल करतो आणि अर्णवला ह्या गोष्टीची लगेचच बातमी देतो की राकेश इकडनं निघालेला आहे तुमच्या मागावरती येण्यासाठी. तर तू आणि ईश्वरीने व्यवस्थित काळजीपूर्वक राहा, आणि एकदा का तो तिथे पोहोचलाय याची खात्री झाली तुम्हाला की तिकडनं ताबडतोब निघा आणि आपल्या घरी या. मग त्यानंतर पुढे काय करायचं हे सगळं मी बघून घेईन. त्याबरोबर आता अर्णवने मामाला होकार दिलेला असतो. तर आता लगेचच ईश्वरी ही अर्णवला म्हणते, कोणाचा फोन होता? अर्णव म्हणतो, मामाचा. त्यावर ईश्वरी म्हणते, काय म्हणाले? मग मामाने जे काही सांगितलं ते सगळं काही अर्णव ईश्वरीला सांगतो. त्याबरोबर ईश्वरी ही घाबरते. तर अर्णव तिला सांगतो, काळजी करू नको, मी आहे ना. बरं, तुझं झालं आहे ना आवरून? मीही पटकन आवरून येतो. ईश्वरी म्हणते, नाही थांबा, सांगा ना मला पुढे काय झालं ते.
मी तुमच्या आयुष्यात आल्यानंतर पटला ना प्रेमावर विश्वास? बोला. त्याबरोबर अर्णव म्हणतो, हो पटला. हळूहळू तू मला बदललंस. माझ्यातला पूर्वीचा जुना अर्णव जिवंत केलास. तो अर्णव जो प्रेमाने लोकांबरोबर बोलायचा, जो लोकांवर प्रेम करायचा, जो लोकांशी चांगलं वागायचा. मी सिंदूर, तुला माहिती आहे, जेव्हा प्रियांका मला सोडून गेली ना, त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात सगळं जवळपास शून्यात जमा झालं होतं. मी स्वतःला खूप त्रास करून घेतला, पण ताईसाठी आणि आजीसाठी ते कधीच दाखवलं नाही, कारण त्यांना वाईट वाटायला नको. मग त्यानंतर पुढे जाऊन पुन्हा नव्याने काम सुरू केलं. स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवलं की मला दाखवून द्यायचं होतं प्रियांकाला की बघ, तू नसतानाही माझं आयुष्य उत्तम सुरू आहे. आणि ते झालंही. एका मोठ्या माझ्याच ब्रँडच्या मॉडलिंगसाठी ती आली होती माझ्याकडे आणि तेव्हा माझी माफीही मागत होती, पण मी नाही माफ केलं तिला, कारण तू येणार होतीस ना माझ्या आयुष्यात. मी सिंदूर. त्याबरोबर ईश्वरी अर्णवला म्हणते, खरंच मी इतकी महत्त्वाची आहे तुमच्यासाठी की माझ्यासाठी तुम्ही त्या मॉडेल मुलीला नाकारलं? काय आहे माझ्यात असं? मी तर एकदम साधी मुलगी होते, इंदौरवरून आलेली. त्यावर अर्णव म्हणतो, ते कळेल तुला नंतर आपोआप. त्यानंतर आता अर्णव हा ईश्वरीला म्हणतो, मी आलोच, आणि तो तिकडनं बाहेर जातो. आणि आता ईश्वरी अर्णवची वाट बघत बसलेली असतानाच थोड्या वेळात तिथे एक लॉन्ड्री बॉय येतो आणि तो सांगतो, मॅडम सरांनी दिलं आहे. त्याबरोबर ईश्वरी ते घेते पार्सल. तर त्यामध्ये एक साडी असते काळ्या रंगाची आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं, लवकर नेसून खाली ये, वाट बघतोय डायनिंग एरियामध्ये. मग ईश्वरी ती साडी नेसते. काळ्या रंगाची स्लीवलेस ब्लाऊज असलेली ती सुंदर प्लेन साडी ईश्वरी जेव्हा नेसते तेव्हा तिचं रूप काही औरच दिसत असतं. ईश्वरी ही खूप गोड, सुंदर आणि क्यूट, प्रिटी दिसत असते त्या साडीमध्ये. ईश्वरी आता खाली आलेली असते, तर अर्णव हा तिची वाट बघत बसलेला असतो. मग अर्णव स्वतःहून उठून ईश्वरीला हात धरून आणून खुर्चीवरती बसवतो. त्यानंतर तिला एक गुलाब देत म्हणत असतो, वाह, असं वाटतंय की आता तुझं सौंदर्य पूर्ण झालं या गुलाबाने. खूप गोड दिसतेस तुम्ही सिंदूर. आणि अर्णव ईश्वरीकडे बघतच राहतो. ईश्वरी ही अर्णवला म्हणते, अर्णव सर, अहो काय करताय तुम्ही हे? त्यावर अर्णव म्हणत असतो, विचारलं होतंस ना तुम्हाला, प्रियांकालाही नाकारावं असं माझ्यात काय आहे? तर बघ, तुझ्यात काय आहे हे तुला स्वतःलाच कळेल. बघ वरती आकाशात तो चंद्र, त्याच्यापेक्षाही सुंदर दिसतेस असतो. ईश्वरी म्हणते, झालं तुमचं सुरू, उगाच माझी थट्टा करताय ना. अर्णव म्हणत असतो, नाही खरंच, तो चंद्र जसा प्रकाश देतोय ना अगदी शांत, तसाच तू सुद्धा माझ्या अंधार असलेल्या आयुष्यामध्ये एक शांत प्रकाश घेऊन आलीस. आणि त्या प्रकाशाने माझं संपूर्ण आयुष्य उजळून निघालं. मी सिंदूर, तुझ्या येण्यानंतर माझ्या आयुष्यात खूप गोष्टी सुधारल्या. मी खूप बदललो. लोकांना फक्त ASRचा राग दिसतो, ASR किती तिखट आहे हे कळतं, पण ASRच्या आयुष्यात ह्या अगोदर काय घडामोडी घडून गेल्या आहेत ना, हे कुणीच नाही बघितलं. पण मी सिंदूर, तुला माहिती आहे, तू नेहमी हे म्हणत आली आहेस की अर्णव सर, तुम्ही वेगळे आहात, तुम्ही जसं दाखवतात तसे नक्कीच नाही आहात. मला ही गोष्ट स्वतःलाच पटायला जरा वेळ लागली, पण नंतर पटली की खरोखर मी असा नाही आहे. मी चांगला आहे, मी चांगला होतो आणि मी कायम चांगला राहीन. त्याबरोबर इशू म्हणत असते, हे भगवान, इतना सारा प्यार, एवढं कौतुक, नाही सहन होत आहे सर मला आता. तुमच्या तोंडून फक्त ओरडाच खायची सवय पूर्वीपासून. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, तू पण ना. आता त्यांचं हे जे सगळं हसून खेळून वागणं बोलणं असतं ते राकेश बघत असतो आणि आता राकेशला खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. हे सगळं बघून त्याला खूप जास्त राग येत चाललेला असतो. त्याला असं वाटत असतं की जावा आणि अर्णवचा गळा दाबावा, पण त्याच्या हातात तसं करणं शक्य नसतं. तर आता अर्णव आणि ईश्वरीला ही गोष्ट कळालेली असते की राकेश हा त्यांच्या हॉटेलपर्यंत येऊन पोहोचला आहे आणि आता तो त्यांच्या आसपास आहे आणि तो त्यांचं बोलणं चोरून कुठून तरी ऐकतोय सुद्धा, त्यांना बघतोय सुद्धा. मग आता अर्णव हा ईश्वरीला म्हणतो, मी सिंदूर, आता आणखीन प्रेमाने वागायला बोलायला लागूया, आणखीन एकमेकांबरोबर प्रेमाने किती आपण राहतोय हे दाखवून देऊया त्या राकेशला. आणि मग एकदा का
त्याला ह्या सर्व गोष्टी पटायला लागल्या की त्यानंतर त्याला चकवा देऊन आपण इकडनं उद्या पळून जाऊया. त्यावर ईश्वरी म्हणते उद्या का? त्यावर अर्णव म्हणतो याला जळवूया ना, आता एवढं इथे आलो आहे तर यालाही कळू देत ना याने काय केलं आहे ते. याने कसं आपल्या घरात येऊन आपल्याला त्रास दिला, तुला त्रास दिला, अगदी तसंच. मग आता अर्णव आणि ईश्वरी रात्रीचे वरती त्यांच्या खोलीत जातात आणि झोपून घेतात. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघंजणं उठल्यावर आता पुन्हा छान फिरायला बाहेर पडलेले असतात. अर्णव हा ईश्वरीला मनालीमधले सर्वात फेमस छान सुंदर बर्फाचे पॉईंट्स वगैरे बरंच काही दाखवत असतो आणि मनालीला फिरत असताना ईशूसुद्धा अर्णवची कंपनी अगदी छान एन्जॉय करत असते. त्या दोघांना सतत असं एकत्र पाहून राकेशच्या तळपायाच्या मस्तकात जात असते, पण गप्प राहण्या वाचून त्याच्याकडे दुसरा काहीच पर्याय नसतो. तो संधी शोधत असतो ईश्वरीला अर्णवपासून दूर करण्यासाठी, पण अर्णव मात्र ईश्वरीला एक सेकंदसुद्धा नजरेच्या आड होऊ देत नसतो. पुन्हा रात्र झालेली असते. ईश्वरी आणि अर्णव आता रूमवर आलेले असतात. तर अर्णव ईश्वरीला सांगतो आता राकेशला खात्री पटली आहे की आपण इथे कमीत कमी 4-5 दिवसांसाठी तरी राहणार आहोत. याच संधीचा फायदा उचलून आजच आपण रात्री इथून निघायचं. आता ईश्वरी आणि अर्णव राकेशला चकवा देत बरोबर त्यांच्या घरी पोहोचलेले असतात. आता घरी ईश्वरी आणि अर्णव आल्यावर अंजलीला आश्चर्य वाटतं. तर ईश्वरी अंजलीला म्हणते अहो ताई, यांना अचानक एक महत्त्वाचं काम आलं, त्यामुळे आम्हाला लवकर परत यावं लागलं. अंजली म्हणत असते काय रे चिंटू, फिरायला गेला होतास आणि तिकडे सुद्धा तुला कामच आठवत होतीत का? असा कसा आहेस रे तू विचित्र. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो ताई अगं काय करणार, कामं महत्त्वाची आहेतच की शेवटी. आणि मिस इंदौरला सुद्धा आवडलं नसतं ना मी जर कामं बुडवली असती तर. बरोबर बोलतोय ना मी. त्यावर मामा लगेचच म्हणतो आणि तसंही शेवटी कधीच न फिरायला जाण्यापेक्षा 2 दिवस का होईना पण जाऊन आलात ना, हे महत्त्वाचं ठरलं. अंजली अगं आठवत नाही आहे का तुला, आपला अर्णव हा साधा कोणाच्या लग्न कार्यात सुद्धा जात नव्हता, तो आज चक्क फिरून आलाय, ते पण 2 दिवस. मग हेच आपल्यासाठी खूप झालं नाही का? त्याबरोबर अंजली म्हणते हो मामा, हे तर बरोबर बोललास. मामा म्हणतो तुम्ही दोघं जरा बोलत बसा, अर्णव तू ये माझ्याबरोबर. मग ईश्वरी आणि अंजली बोलत बसतात. तर मामा अर्णवला बोलवून घेतो आणि म्हणत असतो तू येशील हे मला माहीत होतं, त्यामुळे मी आजच सगळी सिक्युरिटीची व्यवस्था करून ठेवलेली आहे. आपण एकदा त्यांना भेटून सगळे इन्स्ट्रक्शन्स देऊया आणि मग ते त्यांच्या कामगिरीला सुरुवात करतील. अर्णव आणि मामा जाऊन सगळे जे गार्ड नवीन बोलावलेले असतात त्यांना राकेशचा फोटो दाखवून सांगतात की काहीही झालं तरी दिवसा किंवा रात्री हा माणूस ह्या बंगल्यात येता कामा नये, आणि जर चुकून जरी हा बंगल्यात आला तर तुम्हा सगळ्यांची नोकरी एका फटक्यात जाईल. त्याबरोबर सगळेजण अर्णवला सांगतात की साहेब तुम्ही काळजीच करू नका, आम्ही याला आत येऊच देणार नाही. त्यानंतर आता अर्णव ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीला सुद्धा सांगतो की आपल्या बंगल्याची मी टाईट सिक्युरिटी करून घेतलेली आहे. आता राकेश पुन्हा आपल्या बंगल्यात कधीच येऊ नाही शकणार, आणि जरी त्याने पुन्हा बंगल्यात येण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी माझ्या इतकं वाईट त्याला काहीच नाही दिसणार, कळलं ना. त्याबरोबर इशू म्हणत असते अर्णव सर पण अंजलीताई व्यवस्थित असतील ना, त्या राकेशने त्यांना तर काही केलं नसेल ना. त्याबरोबर अर्णव म्हणतो म्हणजे. त्यावरती सांगते की राकेशने मला धमकी दिली होती की तो अंजलीताईंच्या दुधामध्ये रोज 2-2 थेंब विष टाकतो, जर खरोखर असेल ते तर. त्यावर अर्णव म्हणतो काळजी करू नको, तसं काहीही नसेल, आपण लवकरात लवकर ताईच्या डॉक्टरांबरोबर कन्सर्न करून घेऊ आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर तो ताबडतोब तिथल्या तिथे नाहीसा करू. त्याबरोबर आता मामा हा पुन्हा जातो आणि सिक्युरिटी गार्ड्सना व्यवस्थित समजावून सांगतो की काहीही झालं तरी अर्णवने जे सांगितलं आहे ते फॉलो झालंच पाहिजे, नाहीतर त्याच्या इतकं वाईट माणूस तुम्ही कुठेही पाहणार नाही. अर्णव खूप कडक आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद. आणि हो, कमेंट करून हे मात्र नक्की सांगा की तुम्हाला अर्णवच्या पास्टबद्दल माहीत होतं का नाही. धन्यवाद.